हाय गाईस, सगळे कसे आहेत? बरे आहेत ना? तर आज आपण जाऊया देवदर्शनाला. तर आम्ही सकाळची 5:30ची खोपोली ट्रेन पकडली आणि आम्ही चाललो खोपोलीला. तर सकाळीच एवढी ट्रेन, बापरे, भरलेली गर्दी होती. म्हणजे गर्दी म्हणजे बसायला भेटलं आम्हाला. तर आम्ही माझ्या फॅमिलीबरोबर, म्हणजे फॅमिली म्हणजे फ्रेंड्सबरोबर झाली. ही माझी मैत्रीण पूजा. तर आम्ही सगळे मस्त मज्जा करत करत आम्ही आलो खोपोलीला. त्याच्यामधून माझी एक मैत्रीण सुटली होती, तिच्यासाठी आम्ही थांबलेलो. पण म्हटलं, ती म्हटली की बाबा पुढे जा, आम्ही पाठीमागून येतो. मग आम्ही आता खोपोलीवरून कुठं चाललो? पालीला. तर पालीला जायला खोपोलीवरून बस आहे. खोपोली स्टेशनवरून 10 मिनटाच्या रस्त्यावरती बस स्टँड आहे. तर बसमध्ये नंतर बस टू खोपोली टू पाली हा 1.5 तासाचा प्रवास आहे बसनी. तर बसनी मग आलो. तिकडं तिकीट आहे 47 रुपीज एकाची, म्हणजे लेडीज लोकांना हाफ तिकीट असते ना, म्हणून आम्ही सगळं एकत्र आलो. मज्जा आली. तर हे बघा, हे पालीचं गणपती आहे. आम्ही काय केलं, सगळ्यांनी घेतलं ताट बिटिंग, ते फूल हार सगळं घेतलं. मला ते पटत नाही म्हणून मी घेतलं नाही, पण माझ्याबरोबर जे होत्या मैत्रिणी, काकी होत्या, त्यांनी घेतलं. इकडे सगळं घेतलं, चप्पल वगैरे काढली, आम्ही इकडे ठेवली आणि पुढे आम्ही दर्शनासाठी आता जाणार आहोत. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिकडे आलेलं आहे की फोटो काढायचं, व्हिडिओ काढायचं अलाउड नाही आहे. तरी पण मी गुपचूप काढला आणि मी ओरडा पण खाल्ला. मी प्रत्येक ठिकाणी ओरडा खाते, व्हिडिओ काढायचं नाही, फोटो काढायचं नाही. हे बघा किती भारी आहे, एकदम छान आहे. म्हणजे तिकडचं मंदिर, वातावरण पण छान होतं. जास्त असं गर्दी नसल्यामुळे म्हणजे बरं वाटतं. दुपारचं पण वेळ होतं, गर्दी नव्हती. मी मी चांगल्या प्रकारे दर्शन घेतलं. तर आता बघा, आता मला काकी ओरडणार पुढे गेले की व्हिडिओ काढू नकोस. मी हे बघा किती भारी, म्हणजे असं गर्दी नव्हती, काही नव्हती, एकदम चांगलं वाटलं. आणि इकडे आहे की इकडे प्रसाद पण भेटतो. दर्शन घेतल्यानंतर आपण ते कूपन घेऊन, 30 रुपयाचं कूपन भेटतं आणि ते कूपन घेऊन आपण प्रसाद पण भेटतं. मग तो प्रसाद आपण घेऊन आम्ही असा विचार केला की आता ते म्हणजे जेवणच जाऊया, म्हणजे प्रसाद खाऊनच पुढे जाऊया, म्हणजे पुढे पण आम्हाला देवदर्शन करायचे होते. आम्ही पुढे जाणार होतो महाडच्या गणपतीला. महाडच्या गणपतीला पण आम्ही गेलेलो. आता इकडून निघालो आणि मग दर्शन घेतलं, बाहेर आलो. तर विचार केला फोटो काढावा. मग आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. आमचे जे पण आम्ही ग्रुपमध्ये होतो त्यांनी सगळ्यांनी फोटो काढले. ते आम्ही इकडे जाऊन बसलो जरासं, की म्हणजे ते बोलून तुम्हाला सांगितलं ना की एक मैत्रीण नाही आलेली म्हणून. तर आम्ही इकडे जाऊन बसलो आतमध्ये. बसायची पण जागा आहे व्यवस्थित, म्हणजे असं जे पण दर्शनाला येतं त्यांना बसायला पण जागा आहे तिकडे. हे आतमध्ये आहे की जिकडे आपण नैवेद्य देतो ना, म्हणजे हार फूल चढवतो, ते आहे. इकडे पण ते काका ओरडत होते की फोटो काढू नका, व्हिडिओ काढू नका. पण मला ना माहीत नाही का, म्हणजे हे मला पटत नाही. हार देणं, फूल देणं, म्हणजे नारळ देणं, त्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं त्याच पैशामध्ये 50-60 रुपयाचं ताट असतं, त्यापेक्षा आपण दुसऱ्या कोणाला दिलं तर ते बरं आहे. तर आम्ही आता इकडे बसलो होतो की माझ्या फ्रेंड्स येणार होते, अजून ती येणार होती म्हणून थांबलो, बसलो इकडे. नंतर आम्ही बाहेर आलो, फोटोज काढले, फॅमिली फोटो, ग्रुप फोटो. तो कुत्रा पण आमच्याबरोबर बसला, त्याला पण असं वाटत होतं की बाबा ह्यांच्यावर बसावं. मग आम्ही इकडे जेवलो. जेवणामध्ये होतं भात, एक भाजी, डाळ, बुंदी, गोड होतं, शिरा होतं. आणि नंतर मग आम्ही बाहेर निघाल्यानंतर आम्ही चालत होतो, बस स्टँडच्याकडे जायचं होतं. तिकडे मधीच गोळेवाला काका दिसले. तर गोळेवाला काका दिसले म्हटलं तर गोळा खायचं सगळ्यांनाच आवडतं, लहान ते मोठ्या लोकांना पण आवडतं. म्हणून आम्ही घेतला गोळा. एक गोळा होता 20 रुपयाला. आम्ही सगळ्यांनी घेतलं, मस्त थंड झालो आणि पुढे निघालो. कुठे? महाडच्या गणपतीला आलो. इकडे महाडच्या गणपती. इकडे पण सेम गत, व्हिडिओ काढायचं नाही, फोटो काढायचं नाही. तरी पण बघा, हे आतमध्येचं नाही काढलं, म्हणजे जेवढं काढलं तेवढं मी हे व्हिडिओमध्ये टाकलं आहे. इकडे थोडीशी गर्दी होती, पण गर्दी असल्यामुळे थोडी होती गर्दी, चांगलीच गर्दी होती. बघा, महाडचा गणपती. देवदर्शनाला गेलं की मन एकदम प्रसन्न वाटतं ना, छान वाटतं.
ते पण एकदम म्हणजे मोठ्या ग्रुपमध्ये गेलं तर अजून बरं वाटतं. हे आतमधलं आहे. इकडे पण बसायसाठी होती व्यवस्थित भक्तांना. आतमध्ये गेलो, देवदर्शन केलं आणि मग हा इकडे आम्ही रांगेत उभं होतं दर्शनासाठी. तर हा कुत्र्याला म्हणजे आता काहीतरी खायचं होतं, त्याला पण दर्शन घ्यायचं होतं. तो पण त्याला पण असं वाटतं तिकडे खायला होतं काहीतरी, ते घ्यायचं होतं त्याला. नंतर आम्ही आलो पडसझरीला. कुठे असेल ते पडसझरीला? काय आहे सांगा मला बघू. स्वामींचं मठ. देवदर्शनाला गेलं आणि स्वामींचं दर्शन नाही घेतलं असं होणारच नाही. तर आम्ही निघालो परसझरीला आणि आलो इकडे. द स्टेशन म्हणजे आम्ही खोपोली आली ना, पालीवरून खोपोलीला आलो, म्हणजे महडवरून परत खोपोलीला आलो आणि आता मग खोपोलीवरून आम्ही परसझरणीला आलो आणि मग आम्ही निघालो स्वामींच्या मठात. बापरे, मी तर एवढी आम्हाला रस्त्यात नाही काका भेटलेले. आम्हाला रस्ता माहीत नव्हता. मग ते काकाने सांगितलं आम्हाला की इकडून जावा आणि ते काका एकटे साईडला निघून गेले. ते आम्हाला सांगत होते की स्वामी तुमच्या पाठीशी आहे, शांतपणे जावा, ते सगळं सांगत होते. छान, एकदम वातावरण छान आहे. मी खरं सांगते, मी पहिल्यांदा गेले तिकडे. म्हणजे मी स्वामींचे सगळं म्हणजे बहुतेक मी स्वामींचे सगळे मठात गेलीच आहे मी, पण हे मला माहीत नव्हतं. गेलो आम्ही तिकडे मठात. हे आहे जरासं 15 मिनटाच्या आहे, म्हणजे पडसझरणीवरून पुढे जायचं. चालत जाऊ शकतो आपण मोस्टली, रिक्षाची काही गरज नाही आहे. आणि आम्ही सगळे निघालो जायला. इकडे आलो तर ही आंबा आमच्या मागे लागलेली. सगळे पोचल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. इकडे पण प्रसाद असतो, पण आम्ही काही घेतला नाही, करून वेळ निघून गेलेले. हे आम्ही इथे टिक्का लावला सगळ्यांनी. मोस्टली मी असं कधी बघितलं नाही स्वामींच्या मठाच्या इकडे की असं हे लावतात, पण ते लावत होते, पण मी पण लावून घेतलं. मग आम्ही आतमध्ये घेतलो. स्वामींची मूर्ती किती एकदम प्रसन्न वाटण्याची मूर्ती बघितली की एकदम छान. म्हणजे जसं असं वाटतं तिकडेच राहावं, त्यांच्या सहवासात गेलं की स्वामींच्या सहवासातच जावं असं वाटतं. श्री स्वामी समर्थ. मग आम्ही सगळीकडे दर्शन घेतलं. खाली ते हे आहे म्हणजे काय ते बोलतात असं धारण करतात ना, धारण असं म्हणजे शांत बसून ते करतात, तपस्या करतात किंवा धारणा करतात, ते आहे इकडे. ते गेलो. नंतर मग आम्ही निघालो परत म्हणजे यायला घरी. ट्रेन आमची होती 6ची आणि 5:45पर्यंत आम्ही चहा पित होतो. चहा म्हटलं तर मला बापरे, चहा जिकडे भेटत नसेल. मग आम्ही आलो इकडे बसलो. तर तिकडे पण एक गोळेवाला होता. आम्ही पहिला इकडे पण गोळे खाल्ले, मस्त इकडे पण मजा केली आणि मग आम्ही सगळ्यांना बाय बाय केले. मला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा.